हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉगिंग चॅनल. तर गाईज आज आम्ही चाललो आमच्या घराची साफसफाई करायला, कारण की 20 तारखेला आमची पूजा आहे आणि आजची तारीख 17 आहे. आणि गाईज हा ब्लॉग आहे ना लेट येईल, पूजेचा ब्लॉग येईल त्याच्यानंतर हा ब्लॉग येईल. आणि आता आम्ही जाऊ टेरेसचा साफसफाई करायला घेतली आम्ही, तर आम्ही जाऊ, मम्मी आणि मी चालले आहोत, तर तिथंच कंटिन्यू करतो. गाईज आता आम्हाला आमच्या टेरेसची साफसफाई करायची. हे बघा, तर पत्रा बित्रा इथे हात जातात, तर खाली टाका लागण्याचे. फोनची चार्जिंग कमी आहे, सो मी चार्जर बी घेऊन आलो. भाई किती धूल आहे, सगळं आता साफ करायला लागत. मम्मी आणि ते सध्या आल्या, काल पण आम्ही होतो, आरती बहिणी, अंशू आणि मम्मी, मनूजी, सासूला सगळी आम्ही होतो साफसफाई करायला. आता बघू, साफसफाई करतो. पंख बी लावलं, लाईटा लावायचे. तो काका आले दुसरा, तो लावी लाईट. आता बघू साफसफाई करतो. मम्मी गेले खाली, तो या ठेवायला किचनमध्ये लायटर वगैरे आणले, तो सगळा पुढे कंटिन्यू करतो. आता थोडा अर्धाच झाले आणि संध्याकाळ आली, तेव्हा इथलाच सगळं साफसफाई करून झाले. इथला अजून इथून ते सगळा एवढा बाकी आहे. करता आता न भेटतं तुम्हाला थोड्या टायमानंतर. गाईस आता आमचा अर्धाच काम झाले आणि आम्ही बघितला का सगळं पाणी तर वरती टेरेस बाथरूम आहे असं माहिती आहे तुम्हाला, तर तिथं पाणी जायच नाही खाली. आम्ही तो पण काढला, किंवा स्विमिंग पूल झाले तर यो पण काढला. इथं आहे त्याचा होल, तिथून जाईच नाही. काय माहिती काय अटकले का काय. आणि सगळं पाणी असं बाहेर इकडून तिकडून उडतं. तिथला झाला साफ सगळा, आता इथलाच राहिले सगळं पाणी. मम्मी आता इथून ट्राय करतं घालवायचं. इथं वॉशिंग मशीनचा होल आहे, तर बघू आता काय करता. नाही असाच टाकून जायला लागलं. बघू नंतर कंटिन्यू करतो, काय सांगतो. गाईज आता आम्ही चाललो घरी, कारण की आमचा जो या होता तिथे लाईट नाही ना, सॉरी, तो पाणी जायतच नव्हता. काय तिथला ट्राय केला पाणी घालवायचा, तो सगळ्या इकडून तिकडून फिरवतो पण नाही. आणि कादो पण झाला आणि टेरेस फक्त एकच बल्ब येतो, पण आम्ही लावला आता जस्ट. इथं सगळं असाच. ही हर्षदलाची रूम आहे ना, ही आमची रूम आहे ना. आता आम्ही चाललो घरी, स्वतः पुढे नंतरच कंटिन्यू करीन. जाऊ साफसफाई करायला येऊ तेव्हा. गाईज आता वाजल्यात रात्रीचं 11:30 शूटिंग ना, एक सेकंडचे. तर गाईज आता वाजल्यात रात्रीचं 12:12 आणि आता आम्ही आलो आमच्या घरावर आणि दाखवतो किती पसारा वगैरे आहे. हे बघा, आता आम्ही आणले डझन. हे रात्रीचं वाजल्या 12:12 आणि हे बघू शकता इथे एवढा पसारा आहे. हे सगळं उद्या जाईल. गाईज मी आल्या होता रागान, कारण माझी नुसती किकलो होती, मला ब्लॉग कंटिन्यूस नव्हती करून देत, तर मी आला होता रागान. घरी चाललो, बघू शकता मंडप येतं. कोण चाललं हालत होती आज काय माहिती. आता बघू शकता एकटीच आम्ही रस्ता चाललो घरी. सो आता जाऊ कंटिन्यू करेन तेव्हा करीन. तर गाईज आज आहे साफसफाईचा डे 2, म्हणजे आजची तारीख आहे 18 ना. आम्ही हे बघा, ही आमच्या रूममध्ये आम्ही सगळा पुसला. चित्रा मामी, आई, उरणची मावशी आणि अजून 2 जणी आल्या. हे बघा सगळा पुसला आणि लाईट गेलेली आमच्या घरातली. हे बघू शकता लाईट गेले. टेरेस बी सुकलं ना, तर पाणी जाईल तिथून पाणी खालचा चॉक जाते.
पाणी दाखवतो. हे बघा सगळी आता ही किचन साफ करून झाला. ही बघा युवरांची मावशी हायकर, ही मामी, आणि हे बघा ही पप्पाच्या रूम मध्ये हे पप्पा. हे सगळं सामान आहे पूजेचा. फ्रीज बी आलेला आहे आमचा, शेगडी पण आलेली आहे. लाईट गेले आमची. तर ही आई, तिथं नल चॉप झाले. कुठे झाले, काय झाले? मम्मी तू पाणी जाई नाही पाणीच नाही झालं आमचा, नल चॉप झाले. आता दाखवतो पार्किंग तुम्हाला. ही बघा पार्किंग. हे एसीचा बॉक्स इथंच पडलेला आहे सगळा. एसी सॉरी फ्रीज. साफसफाई चालूच आहे. हॉलमधला सेकंड फ्लोअर साफ केले. टेरेस बी साफ झाले. आता फर्स्ट फ्लोअर आणि टेरेस राहिले. नाही, टेरेसचा थोडासा पुसाचे तसं झाले. पार्किंग राहिले. पार्किंगचा बी थोडासा झाडू वगैरे धावाचे. पार्किंग मे बी यस नहीं ऊपर टेरेस पे. ये बघा ये खालचा, यो भी साफ करायचं. इथं काय आहे मीटर. ये कैसे खुलता है? अच्छा इधर से खुलता है. काय आहे पेंटिंगचा बॉक्स आहेत. सीड्यांच्या खाली स्पेस होती, मग ती स्पेस वाया नको जायला आम्ही त्याच्या खाली ड्राव घेत तिथंच सगळा मोटर वगैरे लावायचे पाणी पिण्याची. ही पाण्याची टाकी नाही, हे बघू शकता. हे चप्पल लावायचा नाही. ही पाण्याची नाही काय माहिती ते टाकी. आता पुढे कंटिन्यू करतं काय करता होतं. गाईज आता गोठवायलो डेंजर गरम होतं. तर काय हानाचे सुऱ्या न्यायचे तिथं काय. सो आता थोडासा फॅन खाली आहोत आम्ही. गरम डेंजर होतं आणि तिथली लाईट बी गेले वर्षी. इकडून तिकडून फेऱ्या मारता. आमंत्रण बी चालू आहे. तर साफसफाई ते करताना त्या 2 जणी हाणल्या मामीने. बघू नंतर करतं काय कंटिन्यू होईल तसा. सो पुढेच ब्लॉग कंटिन्यू करेल. गाईज आता आम्हाला पाण्याच्या बाटल्या आणायला आज आम्हाला हाणल्या आहेत. ते बघू शकते साईड गाडी भरले पूर्ण. आता काढतो आणि दाखवतो. आज आता बसली तर आता जावाचे. तर तिथंच कंटिन्यू करतो. गाईज आता दमल्या. हसल्याने स्कूटी आणलेली त्याच्यावर मी बॉक्स टाकून दिलं. तो तिथं नेऊन मनी होती तिथं उतरवेल बॉक्स. लय डेंजर गरम झाले ना, ऊन बी लय डेंजर आहे. आजामा बसले जेवायला वाटतं ना. आमचं आता हे पाण्याचं सप्लाय झाले. काय माहिती कोणता बारका परे येडायचं. आता बघू पुढं कंटिन्यू करतो. जसं कंटिन्यू करेन तसं. काय तर आम्ही बसल्या. हे बघा आजामा आले. तिखट लागलेलं आहे जेवण. नाही यांचं बी काम चालू आहे इथं. नाही जेवतात वाटतं. जेवतात. हे बघा हे जेवतात. हे बघा नाही इथं सामान आहे. मी आधी जेवतात. हा या गेल्यावरती लाईट आला. हे बघा मम्मी. आता नंतरच कंटिन्यू करतो. गाईज आता मी घरी चाललेलो आणि हे ना ही आली बघा. ओला बुक ही आली. 2 तास तुम्ही ओला बुक करत होती. ओलावाला येत. अरे ओलावाला दुपारी अवेलेबलच नसतं भैयाने आम्हाला. कशी यायला निघला आता आले. थक गए. भव्य कुठे? अरे भव्य आगे चला गया बच्चा. ये देखो सब. गाईज आता मी जाऊ घरी शाळेत. बघू पुढे कंटिन्यू करतो. तर गाईज आता यावी सगळं घर बघितलेलं आहे. स्वतःचा रिव्ह्यू घेऊ. तर गाईज घर एक नंबर आहे. मनुची रूम सगळ्यांत जास्त आवडली कारण की तिथं आम्ही राहणार आहोत. आणि टेरेसवर गेलतो सगळ्यांवरती. टाकीवर चढलेलो मी. चढलेली आणि उतरताना कपडे टाकले माझं. हा तिथं नीट उतरायला लागतं. आणि एक नंबर आहे. आता पुढे सांगू आम्ही सगळी दिदी चालव सगळ्यांचा अजून रिव्ह्यू वगैरे सांगू. आता मी चाललो. गाईज आता आम्ही परत इकडून तिकडून 100 फेऱ्या मारता. आता मी चालल्या फॅक्शन आणायला. आत्यांचं घर. अरे आरती वहिनी. अरे हा वरती आहे वरती. खाली होत
थांबा फॅप्शा आणतो मी 10. हा फॅप्शा आणतो गेलं फॅप्शाच नाही दुकानात. इकडून तिकडून भेटत आणि आरती वहिनी आलेली आहे. या ब्रो दे आर दिस गोलू गोलू नाही मामांकडे गेला मी फक्त तर गाईज आता मी आलो घरी आणि फ्रेश वगैरे झालो. अजून भूमिका संस्कृती दिदी आणि मावशी घरावरच आहे. मी मनूदी आणि मम्मी घरी आल्या कारण की रेडी व्हायचे. मम्मीला जायचे समथिंग पार्लरला जायचे आणि पप्पा सोबत मी आणि मनूदी झाल्या कुर्ती आणायला उद्यासाठी. आम्ही उद्यासाठी हा कुर्त्यांचा ड्रेस उद्यासाठी आम्ही काही डिसाईडच नव्हता केला. सो अँड टायमिंगला आम्ही चाललेलो आहोत. सो आता बघू पुढेच कंटिन्यू करतो. तर गाईज आम्ही पनवेलच्या आलो ना. फोन मी विसरून गेलतो सो मी ब्लॉग केलाच नाही. आणि इथं ब्राह्मण आलता वाटतं तो मांडून गेले. आता परत येतो का काय माहिती. थांब मावशी हे बघू शकता तिथं मांडले आणि इथं पसारा बघावाय. दॅट्स कॉल्ड पसारा. आणि ही बघा दिब्यांक डुग्गू आलेला आहे आणि आल्यालाच मस्ती चालू केले. नाही ही उरणची मावशी हाय बघा मंडे नाही पप्पा आता यांचे येडे चालले. आता मस्ती चालू झाली आहे. अरे मंद आहेत का नाही बघा झाडू मारते. एसी लावले आमच्या रूम मध्ये सो दॅट्स वाय तिथं घाण झाली. सो साफ करते ती. एसी लावा एसी काय पडदा लावता आणि ए आपलं पडदा काय झाला दुकानदार. आणि ही एसी ही फॅन आणि आमची गादी आलेली आहे म्हणजे सगळ्यांच्या गाद्या आल्या. आय विल शो यू. आता खाली नाही जाणार मी. खाली कंटाळा आल्या मला जायला. उतर चढ इकडून तिकडून दिवसभर बाहेर इकडून तिकडून झाले. माखली नाही हो. हा अरे वा बऱ्या आहेत गाद्या. कंटाळा आला आता. गरम किती झाले. त्यांच्या आता एसीची हवा खाते आणि मग भेटतो तुम्हाला. एक आमचं सिनेमॅटिक्स बघा. आता इथे ठेवतो आम्ही कॅमेरा. गाईज आम्ही पडदा लावलं बट एक सीन होतंय. यू कॅन सॉरी सी दॅट. एसीला कट टू कट बसताना आणि ते हलत नाही. लाईक मी समज खेळता तर जर असं जड जातं. इथलं तर जातं तिथलं तर जाईत पण नाही. म्हणजे जर अटकतं एसीचे कट टू कट बसले ते बघू शकता तुम्ही. टच होत ना त्याचं तर मी हातोड रॉड होती ना ही लावत होतो तेव्हा तर तो डायरेक्ट वरती गेला एसीचा पंखा. कुछ तो सीन करना पड़ेगा बाद में या फिर ऐसे